आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बेडग ग्रामपंचायतच्या अभ्यासिका उभारण्याचा निर्णय सरपंच उमेश पाटील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अभ्यासिका आणि बाबासाहेबांच्या नावाने स्वागत कमान व्हावी। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची मुलाखत। बेडग येथे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव केला होता की बेडगेत कोणत्याही महापुरुषांच्या नावाची कमान नको, त्यामुळे अभ्यासिका उभारत आहे। पण सरपंच उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांद्वारे बोलताना सांगितले की बाबासाहेबांच्या नावाने अभ्यासिका होईल, पण यावर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रसार माध्यमांना बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी आज आंबेडकरी समाजाने 11 सप्टेंबर रोजी गाव सोडून जाऊ नये असे राजकीय व दिशाभूल करणारे आव्हान केले आहे। तर त्या ठरावात बाबासाहेबांचे नाव नसून महापुरुषांच्या नावाने असे आहे, पण अभ्यासिका ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने करा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान करावी। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सडेतोड व स्पष्टपणे उत्तर दिले आहे। आणि अभ्यासिकेमुळे जर फायदा होत असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जर अभ्यासिका बेडगावात होत असेल तर तो निर्णय बेडगावासाठी आणि सगळ्यांसाठी खूपच चांगला असेल असं मला वाटतं। आम्ही बेडगावच्या वतीनं, आमच्या ग्रामपंचायत वतीनं बेडगावचे जे आमचे समाज बांधव भगिनी आणि आमचे जे पितृतुल्य मातृतुल्य जे ज्येष्ठ लोक ते लॉंग मार्चसाठी 11 तारीख जाणार अशी आम्ही काल बातमी बघितली चॅनेलवरती मीडियाच्या माध्यमातून। पण मी त्या बेडगावात झालेल्या ग्रामसभेचा एक जाणीवपूर्वक त्यांनी विचार करून आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जी अभ्यासिका आपण करणार आहोत त्यामध्ये बेडगावमध्ये प्रामुख्याने बेडगावाला एक चांगला ऐतिहासिक वारसा आहे। बेडगावचे गुणवंत विद्यार्थी आजपर्यंत IPS IAS अधिकारी झाले, त्यामध्ये प्रामुख्याने CG कुंभार साहेब असतील, अभिजित सानप असतील, नंदकुमार वाळेकर असेल, तसेच बेडगावात खूप मोठा वारसा आहे। पण जर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने जर मोठी अभ्यासिका बेडगावामध्ये झाली तर सर्व समाजाचे तळागाळातील लोक तसंच आसपासचे विद्यार्थी आपल्या गावामध्ये येऊन अभ्यास करतील आणि आपल्याला असा अभिमान होईल जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांची अभ्यासिका आता आपण बेडमध्ये होणार आहे, त्या अभ्यासिकेतून जर पुढे विद्यार्थी चांगले गुण शिकले, चमकले तर आज जसं त्यांनी याचा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पदपर्शन पावन झाले माणगाव येथून त्यांनी लॉंग मार्च काढायचा विचार केलाय, तसंच उद्या भविष्यात जर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बेडग या अभ्यासिकेत एखादा विद्यार्थी चमकले, असं की विद्यार्थी घडले तर एक अभ्यास शिक्षणाची ज्योत बेडगेतून अशी पुढाले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं त्यांनी जे विद्वत्ते होते त्यांच्या विद्वत्तेच्या नावानं जी अभ्यासिका सुरू होईल त्यामध्ये उद्या इतर गावामध्ये महाराष्ट्राने प्रामुख्यानं बेडगेचे एक शैक्षणिक ज्योत बेडगेत येऊन त्यांनी सगळे भेट देतील। जसं माणगाव प्रसिद्ध आहे आंबेडकर, तसं बेडगची अभ्यासिका प्रसिद्ध झाली तर आपल्या गावचा एक चांगला मोठा वारसा चांगलं नाव होणार आहे। तर मी सर्व समाज बांधवांनी कळकळीचे हात जोडून विनंती करतो की आपण असा कोणताही निर्णय घेऊ नका मुंबईला जाण्याचा, लॉंग मार्च करण्याचा। आपण सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ आणि फक्त आम्ही लवकर म्हणजे येत्या सोमवारी आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं अभ्यासिकेचा प्रस्ताव आम्ही डिप्युटी सादर करू। स्वतः आम्ही ग्रामपंचायतचं शिष्टमंडळ सर्व सदस्य सर्व घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून जास्तीत जास्त निधी आणून एक मुलांच्यासाठी स्पेशल, मुलींच्यासाठी स्पेशल त्याचं हे करून सर्व सोयीने सुसज्ज असं शौचालयाची व्यवस्था असेल, सर्व मोठं सुसज्ज ग्रंथालय करू जेणेकरून एक आदर्शवादी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ग्रंथालय वाचनालय बेडगमध्ये होईल आणि याचा आदर्श घेऊन सर्वच ठिकाणी असं बेडगेचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी मोठमोठे अशी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यामध्ये वाचनालय होतील आपला आदर्श घेऊन आणि बेडगेचं नाव लौकिक होईल असं आम्हाला वाटतं। आणि अनेकदा मी आमच्या भगिनींना, भावांना, सर्वांना विनंती करतो की आपण अजिबात असा कोणताही निर्णय घेऊन त्या लॉंग मार्चसाठी जाऊ नये। झाले आपण अभ्यासिकेचा चांगला निर्णय घेऊन असं सर्व ग्रामस्थांच्या चर्चेतून गावातील वडीलधारी ज्येष्ठ नेते मंडळीच्या चर्चेत चांगलं एक शांततेचे ठिकाण निवडू आणि तिथं चांगली सुसज्ज अशी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सुसज्ज वाचनालय आपण निर्माण करू आणि बेडगेचा चांगला आदर्श घालून देऊ असं मी तुम्हाला एक आवाहन करतो। थांबतो, धन्यवाद। बेडगेचे सरपंच उमेश पाटील यांनी एक बाईट तयार करून प्रेसच्या माध्यमातून बेडगेतल्या आंबेडकरी समाजाला एक आव्हान केलंय की 11 सप्टेंबरला तुम्ही गाव सोडू नका, चर्चेतून आपण प्रश्न सोडवू आणि 29 ऑगस्टच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची अभ्यासिका आपण इथं उभी करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तसा प्रस्ताव बनवून आपण जिल्हा परिषदकडे पाठवणार आहोत। अशा पद्धतीची दिशाभूल करणारी वक्तव्य आज केलेली आहेत आणि मी सर्व माझ्या समाज बांधवांच्या सहित इतर बहुजन समाजातील सर्व समाज बांधवांना आज एक उलगडा करणार आहे की 22
जुलै रोजी ह्या उमेश पाटलांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 जुलै रोजी जो छत्रपती शिवाजी महाराज एल्गार मोर्चा काढण्यात आला, त्याला उमेश पाटलांनी उकसवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कमानीवर देण्यासाठी डॉक्टर महेश कांबळे व त्यांचे सहकारी विरोध करतायत, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून मराठा व बहुजन समाजातील समाज बांधवांची दिशाभूल करून हा मोर्चा काढला होता. मग मला ह्या उमेश पाटलांना विचारायचं आहे की बेडगेमध्ये फक्त मरगुबाई देवीची कमान व्हावी अशा पद्धतीचा ठराव तुम्ही ग्रामसभेमध्ये केलाय. इतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहित इतर कुठल्याही महापुरुषांची कमान या बेडगेमध्ये होऊ नये अशा पद्धतीचा तुम्ही ठराव केलाय. मग छत्रपती शिवाजी महाराज एल्गार मोर्चा तुम्ही काढला होता. मराठा समाज बांधवांना, बहुजन समाज बांधवांना तुम्ही सांगितला होता की या स्वागत कमानीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा नाव लागावं. मग उमेश पाटलांनी या संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या मराठा समाजातील, बहुजन समाजातील तरुण असतील, ज्येष्ठ समाज बांधवांना आज स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची कमान सुद्धा या बेडगेमध्ये स्वीकारायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण तुम्ही करायला आहे आणि जर तुमची इच्छा होती तर तुम्ही त्यामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव करायला पाहिजे होता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त नावानं ही स्वागत कमान उभारली जावी. पण उमेश पाटील, तुम्ही भाजपचं सोडलेलं एक मनोवादी विचारसरणीचं पिल्लू आहात आणि या जिल्ह्यातला समस्त मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, तुमच्या या सोयीच्या राजकारणाचा त्यांना अंदाज आलाय. त्यामुळं मला स्पष्टपणे सांगायचं आहे की बेडगेमध्ये आज तुम्ही बाईट देताय की बेडगेतल्या आंबेडकरी समाजानं गाव सोडू नये आणि इथं आपण अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण करू. माझं आंबेडकरी समाजाच्या वतीनं जो निर्णय घेतलाय तो निर्णय मी सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं, म्हणून मला राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही असे उद्गार काढले होते. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दिली होती. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आंबेडकरी समाज कधीच विरोध करू शकत नाही. म्हणून समस्त आंबेडकरी समाजाची आज अशी भावना आहे की या बेडग गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभी करा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं सर्वसमावेशक सर्व समाजाला धरून तुम्ही अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण करा. म्हणजे या गावामध्ये एकोपा आहे हे दिसेल. तुम्ही सोयीचं राजकारण करण्यासाठी कमानीच्या विषय बाजूला टाळून तुम्ही आणि दुसरा विषय दाखवतो मी. या ग्रामसभेच्या ठरावामध्ये कुठेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अभ्यासिका करण्यासंदर्भात तुम्ही ठराव केलेला नाही. थोर महापुरुषांच्या नावे असा तुम्ही ठराव केलाय. पण थोर महापुरुषांच्या नावे म्हणजे परत तुम्ही वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणार का कुणाच्या नावानं अभ्यासिका निर्माण करायची म्हणून आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज अशी मागणी करतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं या बेडग गावामध्ये अत्याधुनिक अशी अभ्यासिका निर्माण करण्यात यावी व 21 वर्ष जो आंबेडकरी समाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान होण्यासाठी झुरतोय, संघर्ष करतोय, ती बाबासाहेबांच्या नावाची कमान या बेडगेमध्ये उभी करावी अशा पद्धतीचं मी आव्हान उमेश पाटलांना करतो. आणि संभाजी पाटील तिथले सदस्य कळकळीची विनंती करताय. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, असं मीडियाद्वारे बाईट देऊन कळकळीची विनंती करण्यापेक्षा बौद्ध समाजामध्ये तुम्ही का जाऊ शकत नाही? बौद्ध समाजामध्ये जाऊन आमच्या समाज बांधवांना, भगिनींना भेटून का विनंती करू शकत नाही? तर तुमच्यामध्ये कुठेतरी न्यूनगंड आहे, तुमच्यामध्ये कुठेतरी जातीवाद आहे. फक्त तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करताय की बेडगेतला आंबेडकरी समाज गाव सोडून जात असताना आम्ही सुद्धा कुठेतरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. हे न विसरण्यासारखं, न ओळखण्यासारखा बहुजन समाज असेल, इतर समाजाचा दूध खोळा राहिलेला नाही. उमेश पाटील, तुम्ही भाजपचं सोडलेलं मनोवादी विचारसरणीचं एक पिल्लू आहात. त्यामुळं तुमच्यावर आता कोणाचा बेडगेतले सुद्धा बहुजन समाज असेल, इतर समाजाचा विश्वास राहिले नाही. बेडगेचं वाटोळं त्या उमेश पाटलाने केलं असं स्पष्टपणे या बेडगेतल्या सर्व नागरिकांची भावना झालेली आहे.
त्यामुळं पुन्हा एकदा मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं या उमेश पाटलांना विनंती करतो की बेडगेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची अभ्यासिका, अत्याधुनिक अभ्यासिका, भले 1.5 नाही 2 कोटी रुपये खर्चून उभी करा, तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सैनिक असं मानायला तयार होईल. आणि त्याचबरोबरीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान वर सगळ्या महापुरुषांचे फोटो घालून तुम्ही उभी करा, मग मी तुम्हाला मानायला तयार होईल की तुम्ही जातीवादी नाही. अन्यथा तुम्ही जातीवादी आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं ह्या 2 मागण्यांचा विचार करा आणि मग आंबेडकरी समाजाला लॉंग मार्चला जाऊ नका, कळकळीची विनंती करतो. अशा पद्धतीची चुकीचं राजकीय आव्हानं करू नका. जय भीम, जय भारत.